श्री स्वामी समर्थ। आज मी माझा अनुभव तुमच्या समोर सादर करणार आहे। मला नोकरी स्वामींमुळेच मिळाली। माझे कष्ट आहेच, पण भाग्याची साथ पण महत्त्वाची असते। ज्या आपण म्हणतो जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं, आणि खरंच माझा खूप विश्वास आहे। मी एक शिक्षिका आहे। प्रथमतः माझी मी ओळख करून देते, शिक्षिका आहे, आणि हे सगळं नाव माझ्या स्वामींमुळेच मला मिळालं आहे, आणि तोच अनुभव मी आज तुमच्या समोर सादर करत आहे। तर बघा, 2001 मध्ये माझं लग्न झालं। मिलिटरीवाल्याबरोबर लग्न झालं। माझी परिस्थिती लहानपणापासून मी खूप कठीण संकटामधून गेलेलो आहोत, कारण लहानपणीच आई वारली आणि वडिलांनी देखील आमच्याकडे बिलकुल असं लक्ष दिलं नाही, आणि आम्ही पोरके झालो। मग आमच्या मामा मामींनी आम्हाला सांभाळलं। मामा मामींकडे आलो। मामा मामींनी माझं 12वी पर्यंत माझं शिक्षण केलं, आणि खूप छान असं शिक्षण दिलं। त्यांनी देखील चांगलं सांभाळलं। स्वामींचीच कृपा की आम्हाला एवढे छान मामा मामी मिळाले। त्यांच्या उपकार जेवढे सांगता येईल तेवढे कमीच आहे, कारण त्यांच्यामुळेच आज मी आहे, मामा मामींमुळे आणि स्वामींमुळे। जर कदाचित ते नसते तर आमचं काय झालं असतं माहीत नाही, पण आपण म्हणतो ज्याला कोणी राहत नाही त्याला परमेश्वरच राहत असतो। अशा वेळेस मला लहानपणापासून स्वामींच्या सेवेची आवड होती। मी मंदिरात जायचे, सेवा करायचे। आईचं छत्र नव्हतं, पण स्वामींचं छत्र पहिल्यापासून होतं। मी थोडी भावनिक होत आहे, पण ते व्हायला पण पाहिजे, कारण आज मी माझ्या स्वामींचा अनुभव तुमच्या समोर सांगणार आहे। आईचं छत्र नव्हतं, पण माझ्या स्वामींचं छत्र होतं, आणि आज तागायत माझ्यावर माझ्या स्वामींचं छत्र आहे। मला माहीत आहे, इथून मागे त्यांनी मला खूप साथ दिली, आता इथून पुढे देखील ते मला खूप साथ देणार आहे। असो, माझ्या अनुभवाकडे वळते। सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की कोणती तरी अशी एक शक्ती असते की आपल्याला ती पुढे घेऊन जात असते। आपल्याला कळत न कळत आपल्या आयुष्याचं सोनं कधी होतं या शक्तीमुळे आपल्याला कळत नसतं, पण ती शक्ती 100% असते, आपल्यासोबत नेहमी असते। म्हणूनच अशा शक्तीचा विश्वास सगळ्यांनी ठेवावा, यासाठी या व्हिडिओचं प्रयोजन आहे। आणि स्वामींचं पण जे आहे माझ्यावर कृपाछत्र, त्याला एक कृतज्ञता म्हणून हा मी व्हिडिओ काढत आहे, कारण की स्वामींनी जे दिलं ना ते कोणीच नाही देणार। मी म्हणत नाही की परमेश्वर स्वतः येतो, पण परमेश्वराची जी योजना असते कुणा ना कुणाद्वारे तो आपल्याला मदत करत असतो। तसेच माझ्या स्वामींनी कुणाच्या ना कुणाच्या द्वारे माझी नेहमी मदत केलेली आहे, आणि मला प्रत्येक संकटातून वाचवलेलं आहे। आणि सर्वात माझा मोठा अनुभव म्हणजे जेणेकरून मला माझ्या पायावर उभा करण्याचा तो फक्त तोच स्वामींचाच अनुभव आहे। 2000 मामा मामींनी तुम्हाला सांगितलं मी, मामा मामींनी आम्हाला सांभाळलेलं आहे, आणि मामा मामींनी मग माझं 12वी पर्यंत शिक्षण केलं। मग लग्न झालं। लग्न झाल्यानंतर आर्मीवाल्यासोबत माझं लग्न झालं। माझी इच्छा जिथं होती तिथंच माझं लग्न झालं, आणि स्वामींचीच हा प्रसाद आहे मला। माझं लग्न झालं तो स्वामींचाच प्रसाद आहे। त्यांच्याच आशीर्वादाने माझं म्हणजे हे लग्न झालं। आता लग्न झाल्यानंतर मला शिकण्याची खूप इच्छा होती। मामा मामींनी तर 12वी पर्यंत शिक्षण केलं, पण पुढच्या शिक्षणासाठी माझी खूप अशी इच्छा होती की मला पुढे शिकावं। माझं असं पहिल्यापासून मनामध्ये ध्येय होतं की अशी सेवा करावी की जेणेकरून मी माझं जे हे ध्येय आहे किंवा माझं जो आहे मी तर कुणाच्या तरी उपयोगी पडेल। मग माझ्या मनामध्ये लहानपणापासून होतं, एकतर मी शिक्षिका होईन किंवा नर्सिंग होईल, जेणेकरून मी कुणाची तरी सेवा करू शकेल। माझा हा ध्येय जो आहे तो सेवेसाठी लागेल। मग त्याची सुरुवात झाली। लग्न झाल्यानंतर मग मला DEDला फॉर्म भरायचा होता। माझी इच्छा होती मला नोकरी करायची तर शिक्षकाची, आणि मग माझे मिस्टर पण त्याला हो म्हटले। माझे घरचे सासू सासरे देखील त्यांनी देखील खूप माझ्यासाठी कष्ट घेतले, प्रयत्न केले, आणि मग आम्ही एक दिवस स्वामींच्या केंद्रामध्ये दिंडोरी येथे गेलो।
दिंडोरीला गेल्यानंतर परमपूज्य गुरु माऊलींकडून आम्ही सेवा घेतली की मला नोकरी DED साठी नंबर लागावा, त्यासाठी मी अगोदर सेवा घेतली. आणि नंबर हा मला मिलिटरीच्या राखीव जागेमधून लागणार होता. त्या जागेचा मला फायदा घ्यायचा होता. त्या संवर्गातून आजी सैनिक पत्नी त्या संवर्गातून मला फॉर्म भरायचा होता. तर आमच्या घरामध्ये शिक्षक काही कोणी नव्हतं. आम्हाला काहीच माहीत नव्हतं फॉर्म कसा भरायचा, काय कसं करायचं, त्याच्यासाठी कोणते कागदपत्र लागतात. तर माझे जे मामा सासरे आहेत त्यांनीच आमची मदत केली ह्या काळामध्ये. त्यांनी पण खूप म्हणजे फॉर्म वगैरे भरण्यासाठी, पण त्यासाठी एक मला सर्टिफिकेट लागत होतं की मी आर्मीवाल्याची पत्नी आहे, म्हणजे त्यांचं जे आयडेंटिटी कार्ड असतं मिलिटरीवाल्यांचं ते. आता आम्ही सेवा घेतली स्वामींकडून, पण यांची सुट्टी संपली. यांची त्यावेळेस पोस्टिंग राजस्थानला होती आणि सुट्टी संपून ते तिकडे राजस्थानला निघून गेले. फॉर्म भरायची वेळ आली, फॉर्म सुटले. तर त्यांचं जे आयडेंटिटी कार्ड होतं त्याची काय आम्ही झेरॉक्स काढली नव्हती, काहीच नव्हती, कारण काहीच माहीत नव्हतं. मग अशा वेळेस मग काय करायचं, आता फॉर्मची मुदत तर थोडीच राहिली. माझं त्या काळामध्ये गुरुचरित्र पारायण माऊलींनी जशी सेवा दिली तसं माझं चालू होतं. गुरुचरित्र पारायणाची त्या दिवशी माझी समाप्ती होती आणि त्या समाप्तीच्या दिवशीच मला यांचा राजस्थानवरून त्या आयडेंटिटी कार्डचा फॅक्स आला. मला खूप आनंद झाला की आता माझा मार्ग मोकळा झाला फॉर्म भरण्यासाठी. आणि ही सगळी स्वामींचीच कृपा होती. खूप अडचणी आल्या, सगळ्या शब्दात मला मांडता येणार नाहीये, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, म्हणून थोडासा छोट्या प्रमाणात मी सांगत आहे. तर मला ते मिळून गेलं. जे आयडेंटिटी कार्डचं मला झेरॉक्स लागत होती तर फॅक्स त्यांनी केला. तो फॅक्स सुद्धा राजस्थानला ते जी युनिटमध्ये होते ते तिथून खूप लांब फॅक्स मशीन होतं. आणि मग त्यांनी त्या गोष्टी सुद्धा सगळ्या तिथून मॅनेज केल्या आणि त्या झाल्या. त्यांना सुद्धा खूप त्रास झाला तिथून त्या सगळ्या मॅनेज करायला, कारण आर्मीत असताना कुठे म्हणजे तिथे एक शिस्त असते, तिथे पण असं आपल्याला सगळं माहीतच आहे, त्या गोष्टी मी जास्त बोलत नाही. तर तिथे पण त्यांना त्रास झाला, पण तो त्रास फक्त स्वामींमुळे कमी झाला. आणि माझे पारायणाच्या दिवशीच तो फॅक्स, समाप्तीच्या दिवशीच तो फॅक्स आम्हाला मिळाला. आम्ही फॉर्म भरला. फॉर्म भरल्यानंतर आता नंबर लागेल की नाही, तर नंबर माझा ज्या दिवशी माझी दुसऱ्या पारायणाच्या गुरुचरित्राच्या पारायणाची समाप्ती होती त्याच दिवशी माझे नंबर लागल्याची वार्ता मला कळाली. मला फोन आला की तुझा नंबर लागला म्हणून. मला इतका आनंद झाला की ही सगळी स्वामींची कृपा आहे. आणि मला स्वामींमुळेच माझा DEDला नंबर लागला. आणि मग आम्ही म्हणजे DEDच्या सगळ्या ज्या प्रोसिजर असतात, माझा डहाणूला DEDला नंबर लागला आणि मी डहाणूला मग 2 वर्ष शिकण्यासाठी गेले. तिथे देखील माझी स्वामींवरची श्रद्धा एकदम दृढ होती. मी तिथे सुद्धा सगळ्या माझ्या मैत्रिणींना स्वामींच्या सेवेमध्ये, मैत्रिणीच होत्या, मित्र नव्हते काही, कारण की आमचं मुलींचं हॉस्टेल होतं आणि मुलींच्या हॉस्टेलमध्ये मी स्वामींची सेवा करायचे. दररोज संध्याकाळी आरती करायचे. माझ्या हॉस्टेलच्या मुली सुद्धा माझ्यासोबत उभ्या राहायच्या आणि आरती करायच्या. म्हणजे त्यावेळेस सुद्धा मी स्वामींना विसरले नाही. मी त्यावेळेस खूप कविता करायचे स्वामींवर, खूप म्हणजे मी एकांतात होते. आणि स्वामींची जे होतं माझं, तर ते स्वामींमुळेच अस्तित्व होतं आणि स्वामींची कृतज्ञता म्हणून मी त्यांच्यावर कविता करायचे. खूप छान छान अशा कविता मी स्वामींवर केलेल्या आहेत त्यावेळेस. मग तो काळ सुद्धा खूप सुखाचा गेला. 2-2.5 वर्ष झाले. तिथून पास आऊट झाले, DED पास आऊट झाले आणि चांगले 73% मला त्यावेळेस मिळाले. खूप कमी अभ्यास करायचे मी, सगळे जास्त अभ्यास करायचे आमच्या हॉस्टेलवर. मी फक्त झोपून राहायचे आणि परीक्षेच्या अगोदर अभ्यास करायचे आणि तरी पण मला खूप चांगले मार्क मिळायचे. मुली म्हणायच्या, स्मिताताई मी आता लग्न झालेलं होतं त्यामुळे मुली मला स्मिताताई या नावानेच हाका मारायच्या, ताईच म्हणायच्या. त्यांच्यासोबतची होती मी, पण तरी पण ताई म्हणायच्या. आणि स्मिताताई तू अभ्यास कमी करते, तुला मार्क कसं काय एवढे पडतात? मी मनातल्या मनात म्हणायचे ही सगळी माझी स्वामींची कृपा आहे, कारण माझ्या पाठीशी कोण आहे? स्वामी आहेत. कमी कष्टामध्ये मला ते चांगलं फळ देतात. माझ्या मनामध्ये ते नेहमी असायचं, कारण की मी सेवा पण करायचे. मी काय सेवा असं की महाराजांनी मला काही द्यावं किंवा नाही असं काही नाही, पण मला एक आवड होती, छंद होता, लहानपणापासूनच होता तो. माझी आई माझी स्वामीच आहे, तुम्हाला माहीतच आहे. आणि म्हणून मग झालं, DED पास झालं आणि मग आता नोकरी.
मग आता डी.एड पास झालं, आता नोकरी कशी लागणार काय या संदर्भात मी पूर्ण अनभिन्न होते. मला काही पुढे फॉर्म भरावे लागतील किंवा काय करावं लागेल, नोकरी लागण्यासाठी कुठच्या ZP मध्ये मला अप्लाय करावं लागेल, या गोष्टीमध्ये मी पूर्ण अनभिन्न होते. मग माझे मिस्टर घरी आले सुट्टीवर एक दिवस आणि ते म्हणाले आपण काश्मीरला जाऊ, तुला नोकरी लागेपर्यंत. त्यांची पोस्टिंग मग काश्मीरला झालेली होती, श्रीनगर येथे होती. आणि मग त्यांनी ठरवलं की मी तुला 5-6 महिने काश्मीरला घेऊन जातो, जेणेकरून तुला पण म्हणजे छान वाटेल आणि आपलं फिरणं पण होईल. एकदा नोकरी लागल्यानंतर आपल्याला कुठेच जाता येणार नाही. मग मी म्हटलं ठीक आहे. मग आम्ही तिथे 6 महिने काश्मीरला राहिलो. तर इकडे म्हणजे मला माहीतच नाही फॉर्म कसे भरायचे काय सगळं. पण माझे सासरे एवढे म्हणजे एवढे काय आहे ते सुशिक्षित, पण एवढे काय सुशिक्षित एवढे पण नव्हते की त्यांना सगळं माहीत असेल. पण ते नेहमी चेक करायचे कुठल्या जागा सुटल्या काय नाही. आणि माझ्या अपरोक्ष त्यांनी पुणे जिल्ह्याचा पण फॉर्म भरला आणि नगर जिल्ह्याचा पण फॉर्म भरला. इकडे मी काश्मीरला मस्तपैकी मजेत होते आणि इकडे फॉर्म माझे भरले पण गेले. मला कळालं सुद्धा नाही की फॉर्म कधी भरले काय भरले. मला या प्रोसिजरमधून मी गेलेच नाही. म्हणजे महाराजांनी त्यांच्याकडून त्या गोष्टी करून घेतल्या असंच मला इथं म्हणता येईल, कारण की ते पण अनभिन्न होते. आणि मग फॉर्म भरले, मला माहीत पण नाही इथे फॉर्म भरल्याचं. त्याच्यानंतर मग मी प्रेग्नंट राहिले. मला पहिला म्हणजे मुलगा झाला 2005 मध्ये 31 डिसेंबर 2005 ला मला पहिला मुलगा झाला. आणि खूप तो म्हणजे भाग्यवानच म्हणायचा, कारण त्याच्यामुळे माझं पण भाग्य उजळलं. मला लगेच 8 दिवसांनी पुण्या जिल्ह्याचा कॉल म्हणजे पत्र आलं की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तुम्ही इंटरव्ह्यूसाठी या म्हणून. पण मग हे सुट्टीला आलेले होते आणि म्हटले की आपण काय हातावर पीठ घेतलं नाही. त्या काळात कसं आता लगेच नोकरीला पाठवायचं, आत्ताच बाळ झालं. मग आम्हाला काही माहीत पण नव्हतं लगेच सुट्ट्या मिळतील की काय, रजा मिळेल. आम्हाला असं वाटायचं आता नोकरीला गेल्यावर ह्या बाळाला त्रास होईल. मग ते पुणे जिल्ह्याला आम्ही काय तिकडे इंटरव्ह्यूसाठी मी गेले नाही. मग मी बाजेवरच खूप रडायचे, माझी नोकरी आता मला काही गेली, आता मला काही नोकरी लागणार नाही आणि काहीच नाही. माझे मिस्टर मला करून पण देणार नाही, कदाचित मुलगा झाला म्हणून त्यांना असं वाटायचं की नको हिला त्रास होईल किंवा मी तिकडे असेल ही नोकरी कशी करेल. हे सगळे प्रश्न मनामध्ये त्यांच्या येत असतील त्यावेळेस. आणि पण मला असं वाटायचं की नाही, मी आता एवढं डी.एड केलं आणि मला आता नोकरी लागलीच पाहिजे. माझ्या डोक्यामध्ये मी एवढं माझी डिलिव्हरी झालेली तरी मी डोक्यामध्ये तोच विचार राहायचा की मला आता काय माझं नगर जिल्ह्यामध्ये लागेल की नाही, काय होईल माझं. तर मग लगेच माझा मुलगा 1.25 महिन्याचा झाला आणि नगर जिल्ह्याचा मला कॉल आला. आणि मग आम्ही एवढ्या छोट्या बाळाला घेऊन, ही सगळी स्वामींचीच कृपा, त्या छोट्या बाळाला घेऊन आम्ही इंटरव्ह्यूसाठी गेलो. अगदी रात्री आम्हाला आमची ऑर्डर मिळाली आणि महाराजांच्या कृपेने सांगण्यास खूप आनंद होतो की मला माझी पहिली पोस्टिंग, माझंच गाव, माझंच सासर माहेर दोन्ही एकच आहे माझं, तिथेच मिळाली. शहाजापूर या गावामध्ये मला पहिली पोस्टिंग मिळाली. आणि मला म्हणजे काही त्रासच नाही झाला की मला कुठे लांब जावं लागलं किंवा काय. म्हणजे खूप आणि सगळं स्वामींचं नियोजन होतं. स्वामींच्या आशीर्वादानेच या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मला नोकरी मिळाली. खूप आनंद झाला, सगळीकडे खूप आनंद झाला. आणि त्यानंतर आपण काय करतो, याच्यानंतरची जी खरी गोष्ट आहे ना, ती खरी महत्वाची आहे. आपण काय करतो, ज्यावेळेस आपण सुखात असतो ना त्यावेळेस स्वामींना विसरतो. माझं पण असंच झालं. मी 7व्या आसमानपर होते की मला नोकरी लागली, हे लागलं ते लागलं. त्याच्यानंतर पण मला भरपूर त्रास झाला. तो त्रास सांगण्यासारखा नाहीये, खूप त्रास झाला सगळ्या गोष्टींचा. पण त्यावेळेस स्वामी माझ्या सोबत होते, असणारच आहे. आणि खूप म्हणजे मला त्यांची साथ लाभली. आणि आपण आनंदात असलो ना त्यावेळेस आपल्याला देवाचा विसर पडतो. ज्यावेळेस आपल्याला दुःख असतं ना त्यावेळेसच आपण परमेश्वराजवळ जात असतो. आणि असेच दुःख मला स्वामींनी खूप दिले आणि तोपर्यंत मी स्वामींचे पाय काय सोडले नाही. खूप त्रासातून मी गेले. लग्न झाल्यानंतर मिस्टर तिकडे, तुम्ही विचार करू शकता मी कोणत्या त्रासातून गेले असेल. मला काय सगळा त्रास इथे तुम्हाला सांगायचं नाही, पण खूप त्रासातून मी इथे गेले. आणि मग त्या त्रासातून त्याच्यानंतर सुद्धा स्वामींनी काही माझा हात सोडला नाही. मी सोडला त्यांचा हात, मी सोडून दिला. मी सेवा करत नव्हते, काही नव्हते, आनंदी होते. घर झालं, नोकरीच्या बळावर बंगला झाला, गाडी झाली, सगळं काही झालं. पण मध्यंतरचा काळ असा गेला की मी स्वामींची सेवा सोडून दिली होती. आणि सोडून दिल्यानंतर पण मला भरपूर त्रास झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण कुठेतरी चुकतोय. त्यामुळे महाराजांनी आपली साथ सोडली बरं का. काय असतं
ज्यावेळेस आपण आनंदात असतो ना त्यावेळेस आपण सगळ्यांनाच विसरत असतो आणि ज्यावेळेस दुःखात असतो ना आपल्याला सगळ्यांची म्हणजे परमेश्वराची जास्त आठवण येत असते. त्यामुळेच आपण बघतो पुराण काळात सुद्धा कुंतीने श्रीकृष्णाकडे काय मागितलं असेल तर दुःख मागितलं. ज्या माणसाला दुःख असतं ना त्याला परमेश्वराची जाणीव असते आणि तो परमेश्वराकडे 100% जातो. म्हणून कुंतीने दुःख मागून घेतलं होतं आणि मी आनंदात असल्यामुळे मी महाराजांना विसरली होते. पण नंतर मला परत दुःख सुरू झालं आणि मी परत महाराजांच्या सेवेमध्ये लागले. पण आता मात्र महाराज माझा हात सोडणार नाही आणि मी पण महाराजांचा हात सोडणार नाही. मी या यूट्यूबवर याच्यामुळेच आले की जेणेकरून माझ्या अनुभवातून किंवा मी जी काही सेवा करते ती कुणीतरी बघून एखाद्या 4 जणांच्या जरी आयुष्यामध्ये फरक पडला तरी मला खूप आनंद होईल. आणि म्हणूनच मी खूप बिझी शेड्यूल असताना सुद्धा मी हे व्हिडिओ वगैरे बनवते. एकदम साधे सिंपल हे व्हिडिओ असतात. माझ्या व्हिडिओमध्ये काही ॲनिमेशन वगैरे मला हे काहीच जमत नाही. पण मी साधे सिंपल बनवते फक्त. आणि मी आता ज्योतिष, अंकशास्त्र आणि वास्तूचा पण माझा अभ्यास आहे. स्वामींच्या कृपेने स्वामी मला भरभरून ज्ञान देतात आणि डेप्थ नॉलेज घ्यायची मला खूप इच्छा आहे. ह्या गोष्टींचं मी प्रॅक्टिस करते आहे. स्वामींच्या आशीर्वादाने खूप छान असे रिझल्ट पण आहे, लोकांना येतात पण. आणि माझ्या परीने मला जेवढं शक्य होईल तेवढं मी या व्हिडिओमधून तुम्हाला 100% सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रयोजन एकच आहे की आपलं स्वामींच्या कृपेने चांगलं झालं, तुमचं सगळ्यांचं चांगलं व्हावं, स्वामींच्या सेवेत तुम्ही यावे. कलियुगाचे चालक, मालक, पालक स्वामीच आहे. किंवा तुम्ही कोणतीही सेवा करत असाल पण मात्र अध्यात्म आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे. अध्यात्मामुळे काय होतं, आपलं मन स्वच्छ होण्याचं काम होतं. आपले जे मागचे खडतर प्रारब्ध असतात ते मिटत चालतात. आपण माहीत नाही आपल्याला आपण मागे काय करून आलेलो आहे किंवा ह्या जन्मात आपल्याकडून खूप काही चुका झालेल्या असतात. आपण म्हणतो की आपण सेवा करतो पण खूप त्रास होतो. सेवा करून सुद्धा जर आपल्याला त्रास होत असेल तर 100% समजायचं की महाराज आपलं मागचं सगळं बेरीज वजाबाकी करत आहे आपल्या पाप पुण्याची. त्रास झाला तर आपलं पाप कटत आहे आणि जर आनंद तुम्हाला मिळाला तर आपल्या पुण्याचा आपण उपभोग घेत आहोत असं समजायचं. पण असं समजत असताना सेवा मात्र सोडायची नाही. कारण अध्यात्मात खरंच खूप ताकद आहे. अध्यात्माशिवाय या जगामध्ये काहीच नाही. या सृष्टीचं, चराचराचं जे काही आहे अस्तित्व ते फक्त आणि फक्त माझ्या स्वामींमुळेच आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर स्वामींच्या सेवा म्हणून हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्यांना कोणाला इच्छा असेल, अडलेली कामं असतील की स्वामींमुळे आपली पूर्ण व्हावीत तर स्वामी तुम्हाला 100% तुम्हाला पूर्ण करूनच देतील. मात्र तुम्ही सेवेत या. थोडीफार तुम्हाला वेळ नसेल तरी पण थोडंफार नामस्मरण करा, काहीतरी सुरुवात करा आणि आयुष्याचं सोनं करून घ्या. एवढंच या व्हिडिओमधून माझं सांगण्याचं प्रयोजन असेल. जर व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.